नमस्कार मुलांनो, आज आपण सॉलिड स्टेटचं सेकंड लेक्चर पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मोस्ट ऑफ द क्रिस्टलाइन आहेत, जे सॉलिड आहेत, मोस्ट ऑफ द सॉलिड हे क्रिस्टलाइननी बनलेले असतात किंवा क्रिस्टलाइन इन नेचर असतात. आणि ते जे त्यांचे प्रकार आहेत ते प्रकार फक्त आपण कशावरून आधारित केलेले आहेत, त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते त्याच्या आधारावर आपण यांचे क्लासिफिकेशन केलेलं आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं. आपल्याला माहिती आहे आपण 11वी मध्ये क्रिस्टलाइन जे अट्रॅक्शन फोर्स असते त्याचे प्रकार पाहिलेले आहेत. 11वी मध्येच आपण ते सर्व प्रकार पाहिलेत. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मध्ये जे क्लासिफाईड केले जातात ते पाहिलेले आहेत आपण. तर त्याच्याच आधारावर आपण आता क्रिस्टलाइन सॉलिडचे क्लासिफिकेशन करणार आहोत. तर त्याच्यातला जो फर्स्ट टाइप आहे क्रिस्टलाइन सॉलिडच्या क्लासिफिकेशनचा, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, त्याच्यातला फर्स्ट जो प्रकार आहे, फर्स्ट जे क्लासिफिकेशन आहे ते आहे आयोनिक सॉलिड, किंवा त्याला आपण आयोनिक क्रिस्टल पण बोलतो. क्रिस्टल्स. तर त्याच्यामध्ये आयोनिक क्रिस्टलचा आपण पाहूया. आयोनिक सॉलिड्स आर formed by the force of attraction, between ions of opposite charges and force of repulsion between ions of सेम चार्ज असणारे जे आयन्स आहेत त्यांच्यामध्ये जी अट्रॅक्शन फोर्स असते आणि जी रिपल्शन फोर्स असते त्याच्या आधारावर त्यांच्यामुळे जे सॉलिड तयार होतात त्यालाच आपण आता आयोनिक सॉलिड बोलणार आहोत, किंवा त्याला आपण आयोनिक क्रिस्टल असं बोलतो. तर यांच्यामध्ये जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते आयन्स मुळे येतं, आणि ते आयन्स कसे असतात, ऑपोजिट चार्ज झालेले असतात. तर त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण पाहूया. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द आयोनिक बॉन्ड किंवा आयोनिक सॉलिड. जे फर्स्ट त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे the particle of ionic crystals held together by electrostatic force, of attraction, electrostatic force of attraction between opposite charge
between opposite charge cation, त्यालाच आपण पॉझिटिव्ह चार्ज, अँड एनियन, त्यालाच आपण निगेटिव्ह चार्ज बोलतो. ही जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, जे हे आयनिक क्रिस्टल बनलेले आहेत, ज्या पार्टिकल मध्ये बनलेले आहेत, त्यांच्यामध्ये जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते तिला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बोलतो. आणि ती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट चार्ज ऑफ कॅटियन आणि एनियन यांनी बनलेली असते. तर आताच आपण जे कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयनिक सॉलिड आहे ते पाहिलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पार्टिकल ऑफ आयनिक क्रिस्टल हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांनी काय केलेलं असतात, बॉन्ड केलेले असतात किंवा त्यांच्यात बॉन्डिंग असते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनची. त्याच्यानंतर आता आपण याच्या आधारितच याचं जे सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे ते पाहूया. आता आपल्याला माहिती झालं की याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते अपोजिट चार्ज मध्ये असतं, आणि अपोजिट चार्ज मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते खूप स्ट्रॉंग असतं. आणि बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की काय होऊ शकतं, त्यांच्यामध्ये जे क्रिस्टल आहे, त्यांच्यामध्ये जे आयन आहे ते खूप जवळ असतात. आणि आयन जवळ असल्यामुळे आपल्याला त्याचं सेकंड कॅरेक्टरिस्टिक तयार झालेलं आहे. ते सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे ते they are hard and brittle. They are hard and brittle. ते कसे असतात, व्हेरी हार्ड असतात. बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे ते खूप हार्ड असतात आणि ते ब्रिटल असतात. आणि त्यांचा मेल्टिंग, थर्ड एक आपलं कॅरेक्टरिस्टिक आहे, मेल्टिंग पॉइंट इज व्हेरी हाय. मेल्टिंग पॉइंट इज व्हेरी हाय असतो. आपण पाहिलेले जे अर्थी त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जास्त प्रमाणात आहे, त्याचाच अर्थ काय होतो की त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन हे लोकलाइज असतात, त्यांची जागा स्थिर असते. आणि त्या बॉन्ड मधून त्यांना बाहेर येण्यासाठी आपल्याला जास्त हीट द्यावं लागते, आणि त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा खूपच जास्त असतो. त्याचाच अर्थ त्यांचे जे दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते इलेक्ट्रिसिटीचे नॉन कंडक्टर असतात. आपण आता याचा फोर्थ कॅरेक्टर पाहणार आहोत. दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर होण्यासाठी कोणत्याही जे सॉलिड किंवा कोणतीही जे सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असणं गरजेचं असतं. परंतु आपल्याला माहिती आहे की यांच्यामध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे फ्री इलेक्ट्रॉन असण्याचं का संभव नाहीये. आणि त्याच्यामुळे यांच्या हे जे असतात, जे सॉलिड जे असतात ते नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. परंतु जर आपण यांना हीट दिल्यामुळे काय होतं, तर जे इलेक्ट्रॉन आहेत ते फ्री होतात, आणि मग ते फ्री झाल्यानंतर ते काय होतात, ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होऊ शकतात. आणि त्याच्यामुळेच बट दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन लिक्विड स्टेट. ते लिक्विड स्टेट मध्ये गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, कारण त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते फ्री झालेले असतात. कारण काय, तर सॉलिड स्टेट मध्ये असताना ते स्टॅटिक असतात, त्यांना आपण हीट दिल्यानंतर
ते मोबिलाइज होतात आणि मोबिलाइज झाल्यामुळे ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होतात. तो सॉलिड हा गुड इलेक्ट्रिसिटी ऑफ कंडक्टर होतो. त्याच्यानंतर आपण याचे एक्झाम्पल पाहूया. तर एक्झाम्पल आहे त्याचे NaCl और KCl, पोटॅशियम क्लोराइड किंवा सोडियम क्लोराइड, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. तर आपला हा याच्यातला क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आपण फर्स्ट पाहिलेला आहे, तो आहे आयोनिक सॉलिड्स किंवा त्यालाच आपण बोलतो आयोनिक क्रिस्टल्स. तर आता आपण नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट सॉलिड पाहूया. क्रिस्टलाइन सॉलिडचे जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यातला नेक्स्ट जो टॉपिक आहे किंवा नेक्स्ट जे क्लासिफिकेशन आहे ते पाहूया. ते नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे कोव्हलंट सॉलिड और क्रिस्टल. सेकंड, आता कोव्हलंट क्रिस्टल जे आहेत ते कोव्हलंट क्रिस्टल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे आहेत, कॉन्स्टिट्यूट पार्टिकल हे द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल in covalent solid are atom. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे आहेत त्यांच्यामध्ये कोण असतात, ॲटम्स असतात आणि यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सेकंड जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे खूपच स्ट्रॉंग असतं. कोव्हलंट बॉन्ड are very strong and directional in nature. असं असतं आणि त्याच्यामुळं कोव्हलंट बॉन्ड्स मध्ये जे अट्रॅक्शन असतं ते खूपच जास्त असतं. कोव्हलंट बॉन्ड्स आर व्हेरी स्ट्रॉंग अँड डायरेक्शनल इन नेचर असतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर यांना हार्डपणा येतो किंवा हे नेचर मध्ये सापडणारे हार्डेस्ट सॉलिड आहेत. उदाहरणार्थ डायमंड, हे कशामुळे होतं तर कोव्हलंट बॉन्ड मध्ये जे अट्रॅक्शन आहे ते खूपच जास्त प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळेच हे कसे असतात, हे हार्डेस्ट सबस्टन्स असतात. या पृथ्वीवर आढळणारे किंवा ह्या युनिव्हर्स मध्ये आढळणारे हार्डेस्ट सबस्टन्स मध्ये यांची गणना केली जाते बिकॉज ऑफ दिस कोव्हलंट बॉन्ड्स नेचर. त्याच्यानंतर यांचं जे थर्ड जे कॅरेक्टर आहे ते पाहूया आपण. आता आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामध्ये जे कोव्हलंट बॉन्ड आहे किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे जे कोव्हलंट ते खूपच जास्त आहे आणि ते जास्त असल्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा खूपच जास्त असतो. दे हॅव very high melting point. त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो खूपच हाय असतो. कारण काय तर त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे, त्यांच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे ते खूपच जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा खूपच जास्त असतो. त्याच्यानंतर ते आता मेल्टिंग पॉइंट जास्त आहे शिवाय त्यांचं जे कोव्हलंट बॉन्डिंग आहे ते पण खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे काय होतं दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते जे इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर असतात कारण त्यांच्यातले कोव्हलंट बॉन्डिंग हे खूपच स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळे ते खूप त्यांचा जो इलेक्ट्रिसिटी आहे ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. त्याच्यानंतर फिफ्थ जे आहे आपण एक्झाम्पल पाहूया. तर त्यांचं आहे एक्झाम्पल आपण डायमंड. आताच आपण पाहिलं होतं की त्यांचा हार्डेस्ट सबस्टन्स इन द वर्ल्ड डायमंड आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड मधला थर्ड जो क्लासिफिकेशन आहे तो पाहणार आहोत.
थर्ड क्लासिफिकेशन मॉलिक्युलर सॉलिड. सॉलिड्स हे मॉलिक्युलर सॉलिड्स जे असतात यांच्यातलं जे मेन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे ते असतं मॉलिक्युलर सॉलिडचे जे मेन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे ते मॉलिक्युल्स असतात, परंतु असे मॉलिक्युल जे सेम कंपाऊंडचे असतात आणि यांचे पण आपण नंतर परत 3 पार्ट मध्ये विभागणी करतो. ते 3 पार्ट हे कशावरून ठरवलं जातं तर अकॉर्डिंग टू टाइप ऑफ मॉलिक्युल्स involved in a crystal formation and the intermolecular forces acting on them or acting between the neighboring molecules याच्यावरून ह्या मॉलिक्युलर जे सॉलिड आहे त्याचे आणखीन 3 प्रकार केले जातात. ते 3 प्रकारतली पहिला जो प्रकार आहे की आपलं फर्स्ट क्लासिफिकेशन जे आहे ते आहे पोलर मॉलिक्युलर सॉलिड. पोलर मॉलिक्युलर सॉलिड. आताच आपण पाहिलं होतं याच्यात जे मॉलिक्युलर सॉलिड आहे यांच्यातलं मेन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय असतं मॉलिक्युल्स ऑफ द सेम कंपाऊंड. मॉलिक्युल्स ऑफ द सेम कंपाऊंड. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की यांचे पण परत 3 पार्ट केले जातात. कशाच्या आधारावर तर फर्स्ट जे आहे ते मॉलिक्युलर क्रिस्टल जे मॉलिक्युलर आहे त्यांचं फॉर्मेशन किंवा मॉलिक्युलर जे याच्यात इन्व्हॉल्व होतात त्यांचं क्रिस्टल फॉर्मेशन कशा प्रकारचे द टाइप ऑफ क्रिस्टल फॉर्मेशन. द टाइप ऑफ क्रिस्टल फॉर्मेशन involved in type of molecules involved in crystal formation आणि त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच्या आधारावर यांच्या आणखी 3 टाइप्स मध्ये परत त्याचं वर्गीकरण केलं जातं किंवा क्लासिफिकेशन केलं जातं. जसं की आपण पाहिलं होतं 11th स्टँडर्ड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. त्याच्यात आपण लंडन फोर्स, डिपोल फोर्स अशा प्रकारच्या फोर्स पाहिलेल्या आहेत. आयोनिक बॉन्ड अशा प्रकारच्या ज्या फोर्स पाहिल्यात त्याच्यात त्यावर आधारित हे पोलर मॉलिक्युलर सॉलिड आहे किंवा त्याला आपण क्रिस्टल बोलतो. त्याचे ते 3 टाइप्स आहेत. त्याच्यातला फर्स्ट जो टाइप आहे तो आहे पोलर मॉलिक्युलर सॉलिड. पोलर मॉलिक्युलर सॉलिड. तर याच्यामध्ये जे इंटरॅक्शन असतं किंवा यांचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन असतं ते इंटरॅक्शन हे डायपोल इंटरॅक्शन असतं. डायपोल इंटरॅक्शननी ते एकत्रितपणे बॉन्डिंग केलेले असतात. हे जे आहे डायपोल इंटरॅक्शन हे कंपॅरेटिव्हली जे इंटरॅक्शन आहे ते कमी बॉन्डिंग असते. यांच्यातलं जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं ते कमी प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळं आणि आणखीन एक की यांच्यामध्ये जे अरेंज झालेले असतात मॉलिक्युल्स ते मॉलिक्युल अशा प्रकारे अरेंज झालेले असतात की अपोजिट जे चार्ज आहे ते एकमेकांच्या क्लोज आलेले असतात. म्हणजेच जर हा प्लस मॉलिक्यूल असेल तर हा मायनस मॉलिक्यूल अशा प्रकारे परत हा प्लस मॉलिक्यूल आणि हा मायनस मॉलिक्यूल अशा प्रकारे ते अरेंज असतात आणि त्याच्यामुळं यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन असतं ते कमी प्रमाणात असतं. बॉन्डिंग ही कंपॅरेटिव्हली कमी असते आणि त्याच्यामुळेच
यांच्यामध्ये जे सॉलिड असतात ते सॉफ्ट असतात. पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स आर सॉफ्ट. ते कसे असतात? सॉफ्ट असतात. आणि शिवाय ते नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे नॉन कंडक्टर असतात. कारण आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटीचं जे कंडक्टर होण्यासाठी जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असणं गरजेचं असतं. परंतु आत्ताच आपण पाहिलं की यांच्यामध्ये जे अपोजिट चार्ज आहे प्लस आणि मायनस हे जवळजवळ असतात आणि यांच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन असतात ते फ्री इलेक्ट्रॉन नसतात आणि त्याच्यामुळे हे नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. आणि आता आपण पाहिलं की जे डायपोल इंटरॅक्शन आहे हे इंटरॅक्शन कंपॅरेटिव्हली खूपच कमी असतं आणि त्याच्यामुळेच हे जे आहेत यांच्यामध्ये बॉन्डिंग वीक असल्यामुळे यांची मेल्टिंग पॉइंट कसं असेल? कमी असेल आणि देअरफॉर मेल्टिंग पॉइंट इज लो. यांचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो लो असतो. मेल्टिंग पॉइंट इज लो कंपॅरेटिव्ह अदर सबस्टन्स. यांचा मेल्टिंग पॉइंट हा लो असतो. नॉन-पोलर मॉलिक्युलर सॉलिड. नेक्स्ट जो सॉलिड आहे तो आहे आपला नॉन-पोलर मॉलिक्युलर सॉलिड. नॉन-पोलर सॉलिड आपला सेकंड आहे मॉलिक्युलर सॉलिड मधलं. आता मॉलिक्युलर सॉलिड जे असतात ते वीक डिप्रेशन फोर्स किंवा तिलाच आपण लंडन फोर्स बोलतो. फोर्स यांनी याची बॉन्डिंग केलेली असते आणि ही फोर्स कंपॅरेटिव्हली ही वीक असते आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कमी प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे जे कॅरेक्टरिस्टिक आहे यांच्यामध्ये ते आहे दे आर सॉफ्ट. स्वाभाविकच आहे दे आर सॉफ्ट. हे जे मॉलिक्युल्स असतात किंवा जे नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड असतात दे आर सॉफ्ट असतात. ते नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. They are non-conductor of electricity. Their melting point is this solids melting point is low. Compared to other solid and are usually आणि हा लो पण असतो आणि कंपॅरेटिव्हली खूपच लो असतो इतर सॉलिड पेक्षा आणि युजली हे लिक्विड किंवा गॅसेस स्टेट मध्ये भेटतात. टेम्परेचर रूम टेम्परेचरला फक्त म्हणजे साधारण 25 to 30 टेम्परेचरला हे काय असतात रूम टेम्परेचरला हे लिक्विड किंवा गॅसेस स्टेट मध्ये आपल्याला भेटतात. याच्यानंतर आपला नेक्स्ट जो आहे मॉलिक्युलर सॉलिड तो आपण पाहूया. आणि शेवटचं जे क्लासिफिकेशन ऑफ मॉलिक्युलर सॉलिड आहे ते पाहणार आहोत. ते आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. थर्ड वन आहे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. तर हे काय ते आधी आपण पाहूया. तर ज्यावेळेस if hydrogen atoms in molecules is bonded covalently to any of the strongly electronegative atom like oxygen, nitrogen or fluorine, then the hydrogen acquires additional positive charge and shows the ability to form additional bond with a strongly
electronegative atoms in vicinity, and this additional bond formed by this hydrogen is called hydrogen bonded molecular solid असं याला बोललं जातं. याचाच अर्थ काय, ज्यावेळेस एखाद्या ॲटम हायड्रोजनचा ॲटम मॉलिक्युल्स मध्ये कोव्हलंटली एखाद्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम लाईक ऑक्सिजन्स और नायट्रोजन और फ्लोराईन संग आपला ऍडिशनल पॉझिटिव्ह चार्ज देतो किंवा हायड्रोजन ऍडिशनल पॉझिटिव्ह चार्ज घेतो आणि एबिलिटी दाखवतो कशाची, ऍडिशनल बॉन्ड विथ स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स, त्यावेळेस जो बॉन्ड तयार होतो त्या ऍडिशनल बॉन्डलाच आपण काय बोलतो, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड असं बोललं जातं. आणि हे पण यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत, दे आर these molecules are non-conductor of electricity. ते इलेक्ट्रिसिटीचे नॉन कंडक्टर असतात. त्याच्यात बघूया आपण, जे नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, देन ते नॉर्मल टेम्परेचरला, ॲट नॉर्मल टेम्परेचर and pressure at normal temperature and pressure, they are liquid or even in gaseous state. ते नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला लिक्विड किंवा गॅसियस स्टेट मध्ये असतात आणि त्यांना जर आपल्याला सॉलिडिफाय करायचं असेल तर त्यांना आपल्याला कूल करावं लागतं. देअरफॉर द लिक्विड्स solidify only on cooling. ते फक्त कूलिंग केल्यानंतरच सॉलिडिफाय होतात. हे आपले मॉलिक्युलर सॉलिड चे जे क्लासिफिकेशन होतं ते 3 प्रकार होते, ते आपण पाहिलेत. आपण त्याला तीन प्रकारात क्लासिफाईड करतो, ते आपण पाहिलेलं. 3 टाइप्स क्लासिफिकेशन आपण पाहिलेले मॉलिक्युलर सॉलिडचं. तो टाइप आहे आपला, तो आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड्स, ते जे मेटॅलिक सॉलिड आहेत हे आर क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म बाय एटम्स ऑफ द सेम मेटॅलिक सॉलिड. सेम मेटॅलिक सॉलिडच्या क्रिस्टलाइन पासून हे बनलेले असतात. मेटल आर ऑर्डली कलेक्शन, याच्यामध्ये जे मेटल्स जे असतात, हे जे मेटल्स असतात ते ऑर्डली कलेक्शन्स ऑफ पॉझिटिव्ह आयन्सचे कलेक्शन असतं. परंतु हे कलेक्शन असं असतं की हे पॉझिटिव्ह आयन्स हे सराउंड अँड हेड करून ठेवलेलं असतं निगेटिव्ह चार्जने, म्हणजेच इलेक्ट्रॉनने. म्हणजेच आपण जर पाहायला गेलो, जर एखाद्या मेटलची जर क्रिस्टल स्ट्रक्चर आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये अशा प्रकारे पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा जो पॉझिटिव्ह चार्ज दिसतो आपल्याला, हा अशा प्रकारे पॉझिटिव्ह चार्ज असतात. आणि हे पॉझिटिव्ह चार्ज, कलेक्शन ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज असा मी शब्द वापरला, तर हा कलेक्शन ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि सराउंडेड बाय द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स. अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनने ते सराउंड केलेले असतात. सी ऑफ इलेक्ट्रॉन असाही शब्द वापरला जातो. सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, खूप अशा इलेक्ट्रॉनने त्यांना सराउंड केलेलं असतं. अशा प्रकारे लॉट ऑफ सी ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं असतात
आता सी ऑफ इलेक्ट्रॉन असल्यामुळे आणि हे फ्री असतात, हे मोबाईल इलेक्ट्रॉन असतात, लोकलाइज नसतात, हे फ्री असतात, मोबाईलच असतात आणि त्याच्यामुळे ते हायली रिस्पॉन्सिबल फॉर द इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ द मेटल्स. आणि हे जे फ्री असतात, फ्री ऑफ हा जो सी ऑफ इलेक्ट्रॉन असतो त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक जे तयार होतात मेटलचे, त्याच्यातला पहिला जो आहे, बिकॉज ऑफ दिस सी ऑफ इलेक्ट्रॉन electrical and thermal conductivity is high. Electrical and thermal conductivity is very high because of this mobile electrons. त्या मोबाईल इलेक्ट्रॉन मध्ये त्यांचे जे इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी असते ती खूप जास्त असते. ते आणखी दे आर मेलेबल याचा अर्थ काय, वी कॅन मेक सीड्स फ्रॉम देम. ज्यावेळेस आपण हॅमर केलं जातं, when we hammered them, hammers into seeds, त्याला हॅमर करून आपण सीड्स मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. आणि त्यांचे आणखीन एक ड्युक्टाइल असतात, दे आर ड्युक्टाइल. त्याचा अर्थ काय, वी कॅन मेक वायर फ्रॉम देम. मेक वायर, यांचा उपयोग कशासाठी होतो, मेक वायर, टू मेक अ वायर, याच्यासाठी पण याचा उपयोग केला जातो. आणि याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर ते आहे सोडियम अँड पोटॅशियम, हे एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आपल्या संपलेलं आहे.